नमस्कार मित्रांनो, आज आपण ऍक्सिस पॅरलल टू लोड, बोल्ट ऍक्सिस पॅरलल टू लोड याचे दोन प्रॉब्लेम घेणार आहे. तर बघा, अ ब्रॅकेट कॅरिंग अ व्हर्टिकल लोड ऑफ 25 kilonewton as shown in the figure. The load is taken the load is taken by 4 bolts for fixing the bracket. Determine the size of bolt for permissible tensile stress of 80 Newton per mm square. Permissible tensile stress of 80 Newton. इथे काय करायचं मित्रांनो, L1 L2 हे पहा, इथून ते जे इतकं असतं इथं दिलेलं आहे, इथून ते इतकं असतं ते L1 असतं. इथून ते जे इतकं असतं ते काय असतं L1, इथून ते इतकं L2 आणि टोटल इथून ते इतकं जे असतं ऍक्सिस पर्यंत ते काय असतं L. हा तर सगळ्यात पहिले L1 किती दिलेलं आहे 40 mm. L2 दिलेलं आहे 120 नाही, 160, 40 प्लस 160 आणि L दिलेलं आहे 40 प्लस म्हणजे टोटल 200 mm. W दिलेलं आहे 25 किलो न्यूटन, 25 इंटू 10⁻³ न्यूटन. आता काय करायचं मित्रांनो, आपल्याला डायरेक्ट टेन्साईल लोड ऑन बोल्ट काढायचं. डायरेक्ट टेन्साईल लोड ऑन बोल्ट, डायरेक्ट टेन्साईल लोड ऑन बोल्ट WTD इज इक्वल टू W बाय N. W बाय N. W किती आहे 25, 25 इंटू 10⁻³ आणि N किती आहे मित्रांनो, N किती आहे, N किती आहे 4. तर हे येतं 6.5 इंटू 10⁻³ न्यूटन. न्यूटन हा 6.2, हा 6.2, 6.25 इंटू 10⁻³ न्यूटन. हे आलं WTD. नंतर काढायचं WT2. नंतर पुढची टेन्साईल लोड काढायचा. तोचा फॉर्म्युला काय असतो, जसा मागे होता, WL अपॉन 2 इन ब्रॅकेट L1 स्क्वेअर प्लस L2 स्क्वेअर. W किती आहे मित्रांनो, W आहे 25 इंटू 10⁻³. L किती आहे, L आहे 200, L2 किती आहे 160 डिवायडेड बाय 2. L1 किती आहे 40 चा वर्ग प्लस L2 किती आहे 160 चा वर्ग. किती येतं हे नीट सांगा WT. 14.70 इंटू 10⁻. मग काय करायचं मित्रांनो, WT2 काढल्यानंतर W काढायचं. W टोटल WT, टोटल WT, WTD प्लस WT. 14 किती WT किती आहे 6.25 इंटू 10⁻³ प्लस 14.70 इंटू 10⁻³ किती येतं बघा, हे किती येतं 20.95 इंटू 10⁻³ न्यूटन. आता सिग्मा टी, सिग्मा टी इज इक्वल टू काय असतं मित्रांनो, टोटल टेन्साईल लोड, टोटल म्हणजे इक्विव्हॅलेंट लोड म्हणू शकता की टोटल टेन्साईल लोड म्हणू शकता, WTE π/4 DC स्क्वेअर. तर DC स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू 4 ला वरी घेतलं 20.95 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय पाय इंटू सिग्मा टी किती दिलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये 80 दिलेलं आहे ना. सिग्मा टी 80 किती येतं सांगा बरं फास्ट, रूट काढून. DC इज इक्वल टू 18.26 mm. तर याला काय करा, DO काढायचं, DC डिवायडेड बाय 0.84.
18.26 डिवायडेड बाय 0.8 किती येतं हे 21.73 म्हणजे 22-24 mm घेतलं तरी चालतं 24 mm चा बोल्ट वापरू M22 घेतलं तर चालतं M22 हा M22 चा बोल्ट वापरणं आलं लक्षात हा नोटबुक व्यवस्थित कम्प्लीट ठेवा आता नेक्स्ट प्रॉब्लेम मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये काय करायचं नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या मित्रांनो विंटर 23 ला आलेला प्रॉब्लेम आहे अ ब्रॅकेट शोन इन द फिगर सपोर्ट्स द लोड ऑफ 30 किलो न्यूटन सपोर्ट्स लोड किती दिलेला आहे 30 किलो न्यूटन 30 इंटू 10⁻³ न्यूटन आन्सर क्रॉस चेक करायचा डिटरमाइन द साइज ऑफ द बोल्ट इफ द मॅक्सिमम अलाउएबल टेन्साइल स्ट्रेस इन द बोल्ट मटेरियल इज 60 MPa the distances are L1 80 mm L2 250 आणि L 500 सगळे इथून दिलेले बरोबर आता बघा सगळ्यात पहिले W काय करतात T WT ड्यू टू डायरेक्ट टेन्साइल लोड हा हे पहा काय राहील W डिवायडेड बाय N W 30 इंटू 10⁻⁴ और 3 नंबर ऑफ बोल्ट 4च घ्यायचे इथं 7.5 इंटू 10⁻³ न्यूटन हा नंतर WT2 काढायचं W इंटू L इंटू L2 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट L1 स्क्वेअर प्लस L2 स्क्वेअर W 30 इंटू 10⁻³ इंटू L2 किती आहे L 500 L2 किती 250 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट L1 किती आहे 80 का स्क्वेअर आणि इथे तर WTE T2 27.21 इंटू 10⁻³ न्यूटन मग बघा मित्रांनो WT काढायचं WT मध्ये WTT TD प्लस WT2 इज इक्वल टू 7.5 इंटू 10⁻³ प्लस 27.21 इंटू 10⁻³ किती येतं हे WTE पण होऊ शकतं किती 34.71 इंटू 10⁻³ न्यूटन नंतर बरोबर आहे ना सिग्मा T इज इक्वल टू WTE डिवायडेड बाय π/4 DC स्क्वेअर तर DC स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू 34.71 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय पाय इंटू सिग्मा टी किती दिलेलं आहे 60 60च आहे ना किती येतं बघा डीसी किती येतं 27.13 म्हणजे 28 mm म्हणजे M28 बोल्ट वापरतात कोणचा बोल्ट वापरतात M28 हे झालं मित्रांनो अशा पद्धतीने आपला चौथा चॅप्टर पूर्ण झाला लक्षात हा मूव टुवर्ड्स द नेक्स्ट धन्यवाद